सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा 12 जानेवारीपासून सुरू होतीये। यात्रेतील सुरक्षेची तयारी सोलापूर पोलीस आयुक्तालयात सुरू केली आहे। शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता सिद्धेश्वर मंदिरात घातपात विरोधी तपासणी आणि मॉक ड्रिल करण्यात आले। त्यानंतर मंदिराच्या आतल्या भागात मॉक ड्रिल करण्यात आले। मॉक ड्रिल करण्यापूर्वी मंदिरातील संबंधितांना कळवण्यात आले होते। अचानक आलेले पोलीस तपासणी पथक, शस्त्रधारी पोलीस यांची रंगीत तालीम पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली। काय सुरू आहे हे कोणाला समजले नाही। काही वेळाने हे मॉक ड्रिल असल्याचे समजल्यानंतर बघ्यांची गर्दी केलेल्यांनी मोबाईलमध्ये ते दृश्य टिपले। पोलिसांनी हे मॉक ड्रिल दहशतवादी हल्ला झाला यावरून डेमो करत पोलीस सुरक्षेबाबत सतर्क असल्याचं दाखवून दिलं। 12 जानेवारीपासून सिद्धेश्वर यात्रा सुरू होणार आहे। सिद्धेश्वर यात्रा ही सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील महत्त्वाची यात्रा आहे। भाविक मोठ्या प्रमाणात येतात। त्या पार्श्वभूमीवरती काही इथं अनुचित प्रकार होऊ नये, काही दहशतवाद्यांच्या किंवा अतिरेक्यांच्या काही घटना घडू नयेत, त्या पार्श्वभूमीवर आम्ही आजचा हा डेमो आयोजित केला होता। काही संशयित इसम दहशतवादी हल्ला झाला आहे अशा बातमीवरून आम्ही हा डेमो इथं आज RCP आणि QRT त्याचबरोबर BDS पथक यांच्या वतीने केलेला आहे आणि सर्व आमचं हे डेमोचं संचलन वगैरे पार पडलेलं आहे। कोणकोणची टीम इथं आली? यामध्ये आमच्याकडे असलेली RCP, QRT, क्विक रिस्पॉन्स टीम, त्याचबरोबर बॉम्ब डिस्पोजल पथक, विशेष शाखेचे, सुरक्षा शाखेचे सर्व अधिकारी, त्याचबरोबर FC पोलीस स्टेशनचे, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक आणि लोकल पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ या ठिकाणी हजर होता।